संजयजी पाटील, चेतनजी जाधव, आपण या ठिकाणी ओळखपण नाणेफेकीसाठी यावं. गणेशजी पाटील प्लीज वेलकम. भाई पाटील मंडळाचे अध्यक्ष मान्यवरांना घेऊन येत आहेत. हरेशजी पाटील आपण सुद्धा या प्लीज वेलकम. हरेशजी पाटील मैदानासाठी मुलाचं योगदान करणारं व्यक्तिमत्व. आणि या ठिकाणी ओळखपण केली जात आहे, शुभेच्छा दिल्या जात आहेत आई गादोई दिगाशी संघाला. वाडा तालुका कबड्डी असोसिएशन अध्यक्ष, पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितेश बंटी पाटील साहेब, भिवंडी विधानसभा समन्वयक शिवसेना, कार्यसम्राट आमदार यांचे निकटवर्तीय मोरे साहेबांचे सचिनजी पाटील, संजयजी पाटील, हरेशजी, चेतनजी जाधव, गणेशजी पाटील, भाई पाटील, दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या जात आहेत मान्यवरांकडनं. खातिवली या टीमला सुद्धा शुभेच्छा दिल्या जात आहेत मान्यवरांकडनं. कबड्डीचा खेळ रंगतोय आई गादोई चषक दिगाशीमध्ये. आणि या ठिकाणी मान्यवर शुभेच्छा देताना राज्यस्तरीय पंच योगेश विदे, अजय पाटील. ही मॅच मात्र पंचाची भूमिकेमध्ये पार पाडताना ऑफिशियल पंच जितेश बंटी पाटील, सचिनजी पाटील. सचिनजी पाटील यांना विनंती आहे त्यांच्यासोबत जितेश बंटी पाटील साहेब आधी मान्यवर टॉससाठी आपण यायचं आहे. सचिनजी पाटील नाणेफेक या ठिकाणी करत आहेत. हेड अँड टेल. आणि टॉस झालेला आहे. थँक्यू मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती, आपण व्यासपीठावर यावं आणि सामन्याचा आनंद घ्यावा. जबरदस्त स्पर्धा आहे, सामना अतिशय रंगतदार या ठिकाणी मात्र झुंजतोय. आणि या दोन्ही संघांना शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत मान्यवरांनी. पुढील सन्मान अक्षय गोतारणे दिगाशी. द्वितीय बक्षीस ज्यांनी मात्र रोख रक्कम, द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आलेलं आहे आदरणीय अक्षय गोतारणे मॅन फ्रॉम दिगाशी यांचं स्वागत आणि सन्मान सागर नानवे यांनी करावा अशी विनंती करतोय. निखिल मात्र रेडचा प्रयत्न करतायत. खतरनाक रायडर, राज्यस्तरापर्यंत पोहोचलेला खेळाडू. वॉटर रेड, सनसनाटी रेड, बोनस प्लस पॉइंट. पहिल्याच रेडला 2 गुणांची कमाई. टच के साथ बोनस भी लेके आया. खातिवली तेवढा दमदार संघ आहे दिगाशी प्रमाणे. मानिवली आणि साईगाव संघ आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. आपल्याला दुसरा पुकार. परेश विलास पाटील आर्मी मॅन यांचं आगमन झालंय. मुक्काम चावे परेशजी पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम वेलकम, सुस्वागतम. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया परेशजी पाटील साहेब यांचं. वेलकम. आणि योगायोग आहे परेशजी पाटील यांचं आगमन झालं. आणि दिगाईचा परेश रेडवर आहे, तशी क्रमांक 2. निखिल सपोर्टिंग रेडर परेशची ओळख आहे. टिचकी बोनसमध्ये माहीर असलेला खेळाडू आहे. स्पीडवाला बोनस रेडर म्हणून ओळख निर्माण झालेला खेळाडू. डाबा कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई. आणि इथे बोनस पॉइंट परेश घेऊन येतोय. रेडचा प्रयत्न खातिवली टीमकडनं पाहायला मिळतोय. सामना अतिशय रंगतदार आहे. दिगाशीची ही सुरुवात आहे. पहिली स्पर्धा पहिला मान विभागाला दिलाय, विभागातील खेळाडूंना दिलेला आहे गावदेवी चषकच्या माध्यमातून. परंतु या मैदानात पुन्हा एकदा दुसरी कबड्डी स्पर्धा 2 महिन्यानंतर होणार आहे, जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा. एक चांगली बातमी आमच्यापर्यंत पोहोचत आहे. 3-1 2 गुणांची आघाडी घेतलेली आहे आई गावदेवी दिगाई टीमनं. खोली चढण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. आघाडी 2 गुणांची असताना सावधपद्ध रेड. आता मात्र खातुली टीम कडनं चढाई. पॉइंट की पकड काय घडेल. डबा कॉर्नर कडे आणि बकलाईन जवळ रेडचा प्रयत्न करतायत रीडर. प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यावर सर्वाधिक असतील. टफ मॅच होईल. तो टचचा दाबा रेडर करतायत. बघूया सावध पोर्टामध्ये माघारी परतताना. सेफ रेड. खूप चांगलं स्ट्रगलिंग केलं रेडमध्ये. अटेम्प्ट खूप चांगला होता. बघूया थोडा आई गावदेवी दिगाची टीमकडनं. महाराष्ट्र पोलीस दिगाशी मिलिंदजी गोतारणे यांचं आगमन झालेलं आहे.
आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. आपण व्यासपीठावर या. मिलिंदजी गोताने साहेब, महाराष्ट्र पोलीस दिगाशी. मिलिंद दादा आपण स्टेजवर यायचंय प्लीज. वेलकम. दिगाशी गावामध्ये अनेक खेळाडू, अनेक पोलीस, अनेक कुस्तीपटू, अनेक गव्हर्नमेंट खात्यातील व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत. वाट डॅश. मला वाटलं 2 ते 3 ग्रामसेवक आमच्या वाडा तालुक्यामध्येच आहेत. दिगाशी गावातील कृषी खात्यामध्ये आहेत. झाडा सगळी तीच वाटप करतायत. पुगिया रेडचा प्रयत्न या ठिकाणी रेडर करतात आई गावी दिगाशी टीमकडनं. अधिकारी पदावर खूप चांगली व्यक्तिमत्व या गावातून मात्र पुढे गेलेली आहे दिगाशी गाव. विजय शांताराम पाटील यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. विजय शांताराम पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. डावा कोपऱ्यामध्ये रेडचा प्रयत्न. व्हॉट रेड. ओ माय गॉड. बाल बाल बच्चा डिफेन्स. शबीर बापू सारखी रेड होती. 5ची भट्टी आली असती. परंतु तेवढीच कसबी पकड होती. ताकद आणि विश्वास किती मोठा होता बघा. खातिवली सगळ्यांनी टाळ्या वाजवा जोरदार. टफ देतोय एकमेकांना दोन्ही संघ. 4-2. आतापर्यंतचा सर्वात भारी सामना हाच होईल. पॉइंट मिळतोय. जजमेंट रेडरनं अंदाज बांधला होता की कव्हर घाय करेल, लेफ्ट कव्हर घाय करेल. केली घाय पंकजनं आणि पॉइंट मिळाला खातिवलीला. निखिल भोई रेडवर. मेन रेडर दिगाशी टीम. आई गावदेवी दिगाशी रेडर. 4-3. थोडी तोड मॅच चालू आहे. रेडला उत्तर रेडनं. बोनस पॉइंट आई गावदेवी दिगाशीकडे. मिलिंदजी गोतारणे महाराष्ट्र पोलीस दिगाशी यांचं स्वागत आणि सन्मान निलेश मराठी यांनी करावं मंडळाची विनंती. निखिल भोईर जब तक चलेगा दिगाशी का पकड़ा भारी रहेगा. आई गावदेवी ये टीम का पकड़ा भारी है. 2 पॉइंट से आगे चल रही है. ये निखिल की रेड है और निखिल को दबोचा सामने से. मंजीत चिल्लर जैसे दबोचते डबल थाई होल्ड. दीवार की तरह आया डिफेंडर. परफेक्ट टाइमिंग जजमेंट. कमाल का टैकल. ठोसा ठोसा ज्याला म्हणतात. मेन रेडर बाहर है. 1 पॉइंट से आगे दिगाशी चल रही है. 5-4. परेशजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. आपला विनंती आहे. इंडियन सोल्जर देशाचा अभिमान स्वाभिमान. परेशजी पाटील इंडियन सोल्जर. वेलकम व्हीआयपी डायस. 4ही ट्रॉफी ज्या भव्य आपण पाहताय, ज्या ट्रॉफीनं यूट्यूब सावली क्रिएशनवर सर्वाधिक आकर्षण घेतले प्रेक्षकांचं. 1 नाईट फिनिश टुर्नामेंटला एवढ्या मोठ्या ट्रॉफ्या या 2 जिल्ह्यामध्ये या सीझनमध्ये मी पहिल्यांदा बघतोय. 1 डे फिनिश कबड्डी स्पर्धेला ते परेशजी पाटील इंडियन सोल्जर यांनी मात्र दिलेले आहेत. मुक्काम सावे गावचे आहेत आणि परेशजी पाटील इंडियन आर्मी यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. वेलकम वेलकम. आगमन झालंय परेशजी पाटील यांचं मंचाकडे. वेलकम. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये या ठिकाणी स्वागत होत आहे परेशजी पाटील इंडियन सोल्जर. वेलकम. 4-5. 1 गुणाच्या आघाडीवर आई गावदेवी दिगाशी संघ आहे. सपोर्टिंग रेडर परेश मात्र रेड करतायत. पॉइंट दिगाशीला घेऊन येतोय. 2 गुणांची कमाई. 1 से बदले 2 लेके आया परेश रेडर. सपोर्टिंग रेडर परेशजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मुक्काम सावे इंडियन आर्मी. अतिशय खूप चांगली बक्षिसं दिलेली आहेत. ट्रॉफी प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ 4च्या 4 ट्रॉफीज दिलेल्या आहेत. वयाच्या 20व्या वर्षी आर्मीमध्ये निवड झालेले एक रेकॉर्ड करणारे इंडियन सोल्जर आहेत. वयाच्या 20व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभं राहणं, देशाचा भाग बनणं ही मोठी जोखीम उचलणं आहे. वयाच्या 20व्या वर्षी
देशाचा सैनिक बनणं आणि ती जिद्द मनामध्ये ठेवून पुढे जाणं हे परेश पाटील यांनी केलेला इतिहास आहे. परंतु त्याचबरोबर कबड्डीवर त्यांचं प्रेम किती बघा. एक नाही दोन नाही चारीच्या चारी चषक परेश पाटील मुक्काम चाबे इंडियन आर्मी यांनी दिले आहेत. परेशजी पाटील इंडियन सोल्जर यांचं स्वागत आणि सन्मान सागर नानमे मंडळाच्या वतीने या ठिकाणी करतील. तत्पूर्वी मंडळाची विनंती आहे की मान्यवरांच्या शुभ हस्ते भारतीय सैनिकांचा सन्मान झाला पाहिजे. आदरणीय पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष, वाडा तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितेश बंटी पाटील, युवा सेना शिवसेना भिवंडी ग्रामीण शिवसेनेचे समन्वयक सचिन पाटील यांना विनंती करतोय की आपण भारतीय सेनानी इंडियन सोल्जर परेशजी पाटील ट्रॉफी दाते यांचा शाही सन्मान करावा. जोरदार टाळ्या. देशाच्या सैनिकांचा सन्मान होतोय. जोरदार टाळ्या. 20व्या वर्षी आर्मी जॉईन केलेलं व्यक्तिमत्व परेशजी पाटील आई गावदेवी चषकच्या चारीच्या चारी ट्रॉफी दाते आहेत. जोरदार टाळ्या. वेलकम. खातोलीकडनं रेडचा प्रयत्न टोटाच्या धावामध्ये करतील का या ठिकाणी. सेफ रेड 10-6 4 गुणांची आघाडी आहे. हा सामना खूप भारी आहे. टफ मॅच. कमेंट्स मात्र येत आहेत युट्यूबला सुद्धा. कोण जिंकणार. 10 पॉइंट असलेली आई गावची दिघाई टीम जिंकणार की खातिवली 4 गुणांनी पिछाडीवर ते जिंकणार. निखिल भोईरची दमदार रेड पॉइंट घेऊन जातोय. 2 गुणांची कमाई. लोणचं संकट खातिवली टीमवर. आतापर्यंत आई गावी दिगाशीला टप देताना लोणच्या संकटात खातिवली संघ पोहोचलाय. बोनस अटेम्प्ट जेव्हा जेव्हा शेवटचा रेडर राहतो त्या वेळेस मात्र बोनस अटेम्प्ट करतो. कबड्डीचं सूत्रच बनलंय. त्याच्यानंतर 2 टच पॉईंट 1 टच पॉईंट साठी प्रयत्न असतो. एक भट्टी आणेल का, पुन्हा टीमला जिवंत करेल का रेडर खातिवली. आणि सेल्फ आउट मध्ये बाद होत आहेत. लोन बसतोय खातिवली टीमला. बोनस गुण मिळताना 1 गुण मिळेल खातिवलीला तर 3 गुण मिळतील आई गावदेवी दिघाई टीमला. टाळ्या वाजवा दिघाई टीमसाठी. लोन दिलाय. जोरदार टाळ्या खातिवलीवर. 15-7 परेश रेडवर. इंडियन सोल्जर संदीप दत्तात्रय पाटील. पाणी व्यवस्था कायमस्वरूपी ज्यांनी मात्र मंडळाला योगदान दिले ग्राउंडसाठी. कायमस्वरूपी पाणी व्यवस्था खूप मोठं हे दान आहे. पाणी दान आणि मंडळाला कायमस्वरूपी पाणी दिलंय. विनंती आपण व्यासपीठावर यावं प्लीज. वेलकम. ते थोडं ऑन ड्युटी आहेत आणि त्यांनी यूट्यूबवर शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद साहेब. आपले आभार. पॉइंट टैकल पॉइंट यहाँ पे मिला है दिगासी टीम को. अब खातिवली टीम के सामने यहाँ पे रेडर आया है आई गावदेवी टीम का. त्याचबरोबर प्रेक्षक केदार शेलार यांच्याकडे 2 टीमला शुभेच्छा. सनसनाटी रेडर, तूफानी रेडर, फिर एक बार दबोचा. ओ माय गॉड, इसका स्पीड काफी खतरनाक है. आने वाला समय इसका ही रहने वाला है. रेफरी चर्चा करता है. अठरा 7 पॉइंट मिळतोय आई गावची दिघाई टीमला. 11 गुणांची आघाडी आहे. युवा खेळाडू रेडवर आहे. रायझिंग प्लेयर खातिवली. रनिंग अँड टचचा प्रयत्न मात्र या ठिकाणी बघायला मिळतोय. उजवा कोपऱ्यामध्ये रेड. बोनस घेणार का की टच पॉइंट टच करून 1 पॉइंट आणणार का. पॉइंट काढायचा रेडरला तर पकडायचंय दिगाशीला. चेन मध्ये आरामात होल्ड. हाफ टाइम झालेला आहे. 19-7 मानवी संघ आणि साईगाव संघ आपण खेळण्या दिवशी तयार राहायचंय. हा सामना संपल्यानंतर लगेच आपण खेळायचंय आणि त्यानंतर होणारा सामना वावली विरुद्ध दिगाशी ब. वावली विरुद्ध दिगाशी ब. त्यानंतर होणारा सामना मानिवली आणि साईगाव. हा सामना संपल्यानंतर मानिवली संघ आणि साईगाव संघ दोघांनी तयार राहायचंय आणि त्यानंतर वावली आणि दिगाशी
ब या दोन्ही संघांनी खेळण्या दिवशी तयार राहायचंय. महेंद्र पाटील यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. एक चांगले कबड्डीपटू विश्वगडचे महेंद्र पाटील यांचा सन्मान केला जातोय. कुणाल जाधव यांच्या शुभ हस्ते. माजी कबड्डीपटू महेंद्र पाटील यांचा महेंद्र बैराम गायकर विश्वगड यांचा सत्कार होते. कित्येक मैदान गाजवलेले कबड्डी प्लेयर आहेत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेलकम आई गावदेवी दिगाशी चषक 2024 मध्ये आपलं मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. तदनंतर ज्यांनी अनेक राष्ट्रीय खेळाडू, पुरुष राज्यस्तरीय खेळाडू, महिला राष्ट्रीय खेळाडू घडवणारे या ठाणे पालघर जिल्ह्यातील एक नामवंत कोच आणि ते उद्या वाडा तालुका कुमारी गट शिबिरामध्ये टीमला घडवायला ते वेळ देणार आहेत. आदरणीय ज्ञानेश्वर पाटील सर यांचं स्वागत आणि सन्मान मंडळाच्या वतीनं सागर नानवे यांनी करावा अशी विनंती करतोय. अनेक राष्ट्रीय पुरुष आणि महिला कबड्डीपटू घडवणारे व्यक्तिमत्व आणि ज्ञानेश्वर सरांचे विद्यार्थी आहेत सागरजी नानवे, यांनाही राज्यस्तरापर्यंत त्यांनी पोहोचवलं होतं मार्गदर्शन करून. जोरदार टाळ्या वाजवा ज्ञानेश्वर पाटील सरांसाठी. आवड लागते आणि सवडी लागते असं व्यक्तिमत्व आहे आणि या दोन्ही व्यक्तिमत्वांना न थकता अगदी कोचची भूमिका पार पाडतात. मग स्पर्धा कुठेही असो आणि कधी असो. 8 आणि 24, 24 आणि 8 सामने अतिशय रंगतदार बघायला मिळत आहेत. रेडचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामना अतिशय रंगतदार आहे. डावा कोपऱ्यामध्ये रेडचा प्रयत्न आणि वाट, ओ माय गॉड. टाळ्या वाजवा रेडरसाठी. खातुलीच्या रेडरने केली कमाल. सुपर रेड आई गावदेवी दिगाईच्या विरोधात युवा खेळाडू आहे. टाळ्या वाजवा जोरदार. छोटा फटाका बडा धमाका. नाव काय त्याचे? कडाक. परेश मात्र रेडवर डबा कोपऱ्यामध्ये रेड. टिचकी बोनस मास्टर म्हणून ओळख असलेला रेडर आहे. सपोर्टिंग रेडर. एक ताकद आहे आपल्या टीमची. बोनस पॉईंट आघाडी कायम ठेवणार रेडर. 11-24 निखिलनं रेडवर रेड पॉईंट असताना टीमला आघाडीवर ठेवलं, परंतु ती आघाडी सातत्याने राहावी म्हणून परेश प्रयत्न करतात. पुन्हा एकदा तोच रेडर. काय नाव याचं? सुपर रेड मारणार रेडर. काय सुजल. पॉइंट की पकड काय घडेल? सेफ रेड. 11-24. पुढचा लोन देणार कोण यावर सामन्याची समीकरण जास्त आहेत. धगधगता मॅचची राहील. पॉवरफुल रेडर, पॉवरफुल रेड. 1 गुणाची कमाई. भुगिया रेडचा प्रयत्न त्या ठिकाणी खातुली टीम कडनं. रेडचा प्रयत्न त्या ठिकाणी रेडर मात्र करतायत. सत्यम. येणारा काळ सत्यम या नावानं गाजलेला असेल. दम आहे रेडर मध्ये, पॉवर आहे, रग आहे. ऑल इज वेल आहे. राहुल सवरची आठवण करून देणार रेडर आहे. रग लागते कबड्डीमध्ये, ती दमखम या रेडर मध्ये आहे आणि त्याला पकड केली गेली आता मात्र. परंतु प्रॅक्टिस सरावने हा रेडर सुद्धा चांगला होईल येत्या काळात. खरं मागची सुपर रेड कोण विसरणार? या ठिकाणी रेडचा प्रयत्न कौशल मात्र रेडवर. सुजल एक मोठं नाव होईल येत्या काळामध्ये, कारण या युवा खेळाडूंना सुपर रेड करताना टीम संकटात असताना ताकद दाखवली आणि दाखवतोय दमखम. कोई नहीं भूलता जो कठीण परिस्थिती में चलता है. सुजल का नाम रहेगा. रेडचा प्रयत्न या ठिकाणी रेडर करतायत परेश. सामना बनेल.
हॅलो, उपस्थित सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. आपल्या परिसरामध्ये जे संघ खेळणार आहेत त्यालाच जी आपली सर्वात मोठी टुर्नामेंट होणार आहे जानेवारी महिन्यामध्ये त्याच खेळाडूंना खेळता येईल. हे फॉर्म प्रत्येक स्पर्धेचे आम्ही जमा करून ठेवणार आहोत आणि ज्या खेळाडूचं नाव नसेल तो खेळाडू त्या टुर्नामेंटला खेळणार नाही. तो कितीही भारी खेळाडू असू द्या, त्याला खेळता येणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. व्हॉट रेड. जो खेळाडू या परिसरामध्ये खेळेल आणि जो संघ खेळेल त्याच संघाचा खेळाडू खेळणार आहे त्या टुर्नामेंटला. संघ व्यवस्थापक अपन याची नोंद घ्या. ऑल टीम. निखिल भोई, रेड पॉइंट मशीन यहाँ पे आ गई है. दिगाशी की आन बान शान, आ गया रेडर. कॉपी बुक रेड. असलम इनामदारची आठवण. सुरू सर एक मिनिट. आणि फॉर्ममध्ये ज्या खेळाडूंची नावं असतील, जे फॉर्म भरून दिलेले आहेत ते आमच्याकडे जमा आहेत. ज्या खेळाडूंची फॉर्ममध्ये नावं असतील तोच खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळू शकतो, याची नोंद घ्यायची आहे. आपण प्रत्येक टीमचे फॉर्म भरून घेतलेत. 12 खेळाडू आहेत, त्यांची नावं त्यामध्ये. कोणी ऑब्जेक्शन घेतला आणि त्या खेळाडूचं नाव नसेल तर त्या खेळाडूला खेळता येणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. सगळ्या संघांना फोन करून फॉर्म दिलेले आहेत आणि फोन करूनच फॉर्म घेतलेले आहेत. रेडचा प्रयत्न. या ठिकाणी सामना रंगतदार. शेवटची 4 मिनिटं बाकी असताना 18-28 वन साइड मॅच. पहिल्या मिनिटापासून आई गावदेवी दिगाशीनं आपल्या हातात साईगाव ठेवली. संघाचा प्रतिनिधी इकडे यायचे. आपण फॉर्म घेऊन जायचे. वावली संघाचा प्रतिनिधी उंबरपाडा संघ घेऊन गेलेला आहे. मानवी संघाचा प्रतिनिधी इथनं फॉर्म घेऊन जायचे. पॉइंट की पकड. या रेडरनं जर पॉइंट आणले ना तर मॅच थोडीशी टर्न होऊ शकते. झटकन 2 पॉइंट आणले ना बोनस प्लस पॉइंट तर मॅच बनवायला संधी आहे. आणि इथे मात्र एकच पॉइंट मिळेल का तर रेडर आउट होईल का, चर्चा पंच करतायत. रेडर आउट. निखिल भोई रेड वर. सुपर टॅकल ऑन. साखी गरम करतोय आणि जबरदस्त 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 काय पकड आहे. टाळ्या वाजवा. प्रो कबड्डी वाला टॅकल भाई, मान गए. सामना जिंको हरो ये यादगार रहेगा टॅकल. टाळ्या वाजवा. या युवा खेळाडूंनी करामत केलेली आहे खातिवलीकरांनी. नवीन पोरा जिद्दी वाटतात. नवीन पोरांची धमक. मग एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या वाजवा. रेड मध्ये सुपर रेड, टॅकल मध्ये सुपर टॅकल. इलाका तुम्हारा, धमाका हमारा. बारीक जीव परंतु या ठिकाणी सक्सेसफुल रेड. पंकजनं घाई खूप जास्त केलेली आहे. आतिश नाराज होत आहेत पंकजवर. रेडचा प्रयत्न परेश करतायत. वॉट रेड. छलांग वाली रेड यहाँ पे लगाई है. आकाश शिंदे की याद दिला दी. अभी यहाँ पे रेड आ गया. युवा खिलाड़ी. नाम बनाने के लिए काम करना पड़ता है मैदान के अंदर. पसीनों से लथपथ है कबड्डी का अग्निपथ. आणि इथे मात्र चांगली रेड. पुन्हा एकदा पंकजाची खूप मोठी चुकी. डोकेदुखी ठरतोय पंकज दिगाई टीमसाठी. आतिश नाराज. या ठिकाणी रेडचा लगातार 2 खराब टॅकल मुलं. या ठिकाणी मात्र टीम पुन्हा एकदा 5 पकडपट्टू झालेले आहेत. आघाडी जर नसती ना तर ही मॅच अटीतटीला आली असती. 24-31 जास्त आघाडी नाहीये. 7 गुणांची फक्त आघाडी आहे. या बघूया रेडचा प्रयत्न करतायत. कुठेतरी थोड्याशा चुका पकडीच्या माध्यमातून या ठिकाणी झाल्या असतील खातोलीकडनं. पहिले हापला ती लीड जर थोडी कमी राहिली असती ही मॅच 2-3 पॉईंटनं मागे पुढे राहिली असती. परंतु काय टफ दिलेली आहे या युवा खेळाडूनं. सुपर रेड करून, रेड पॉईंट आणून, सुपर टॅकल करून. 24-31 सामना दिगाशीकडे झुकलेला आहे. 7 गुणांची आघाडी आहे. आणि आतिशांची पकड बघा. दावा करते हुए टैकल के ऊपर. इसको कहते हैं पावरफुल टैकल. परेश किया पे रेड. बघूया 24-32 24 आणि इथे पकड. हम ही तो हम किया, तुम ही तो तुम किया. ठोसा ठोसा सामना. खातुरीनं केली टॅकल दिगाशी रेडरवर. 25-32 7 पॉइंट
अजूनही पिछाडीवर आहे, परंतु काय टप दिली शेवटच्या 5 मिनिटात खातिवलीने सुद्धा दिगाशीला. पहिली 12-15 मिनिटं दिगाशीकरांनी गाजवली, परंतु शेवटची 5 मिनिटं खातुलीकरांनी सुद्धा दमखम दाखवली. छा गए, मान गए, पब्लिक खुश. रेडचा प्रयत्न निखिल भोईर करतायत. सामना रंगतदार सुरस्ता मॅच महत्वावर या ठिकाणी पाहू शकतायत. हॅलो, साईगाव संघाचा प्रतिनिधी इकडे यायचंय. साईगाव संघाचा कोणीही एक प्रतिनिधी इकडे यायचंय. स्टेजच्या बाजूला यायचंय. कोणीही एक चालेल. आणि या ठिकाणी मान्यवर रजा घेतात जितेश बंटी पाटील साहेब, सचिनजी पाटील साहेब, शिवसेना युवा सेना समन्वयक, वाडा तालुका कबड्डी असोसिएशन अध्यक्ष उपाध्यक्षांच्या समेत मान्यवर. धन्यवाद. थँक्स अ लॉट. आई गाजोई चषक 2024. हॅलो, मी प्रत्येकाला अनाउन्समेंट करतोय, आपण आपला फॉर्म घेऊन जायचंय. चला, मानिवली संघ क्रीडांगण ताबा घ्यायचंय.